नमस्कार. सकाळच्या डब्याला पटकन झटपट होणारी बटाट्याची भाजी. तर एका साईडला जेव्हा आपण बटाटे उकळायला ठेवतो तेव्हा दुसऱ्या बाजूला कणिक ही मळून होऊन जाते. हा डबा असा झटपट होऊन जातो सकाळच्या टिफिनसाठी. तर बटाटे गार झाल्यावर साल काढून 2 कांदे चिरून घेतलेले आहे, थोडीशी हिरवी मिरची घेतलेली आहे, कढीपत्ता घेतलेला आहे. कढईत तेल छान गरम झाल्यानंतर मोहरी, जिरं, थोडीशी हिंग घालून घेऊया आणि चिरलेला कांदा घालून घेऊया. त्यानंतर कांदा घातल्यावर छान असा कांद्यातलं कच्चं पण जाईपर्यंत कांदा छान असा परतून घेऊया. ही भाजी तुम्ही मसाला डोस्यासाठीही बनवू शकता. खूप अप्रतिम अशी होते ही भाजी. कांदा छान परतून झाल्यावर याच्यात आपण हिरवी मिरची घालून घेऊया. हिरवी मिरची घातल्यानंतर वरून कढीपत्ता घालूया. त्यामुळं कढीपत्त्याला हिरवं पण राहतं आणि भाजी अजून दिसायला खूप छान दिसते. तर तुम्ही इथे पाहू शकता आपला कांदा छान असा भाजून झालेला आहे तेलात आणि असा लालसर झाला आहे, कच्चं पण गेलं आहे कांद्यातलं. आता चवीप्रमाणे मीठ, हळद आणि चिमूटभर साखर घालून घेऊया. साखरेमुळे ही भाजीला खूप छान अशी चव येते. तर तुम्हाला आवडत असल्यास घाला नक्की. तर इथे त्यानंतर आपण बटाटे कुस्करून घेऊया गार झालेले. तर बटाटे असे छान शिजल्यावर हाताने सहज असे कुस्करले जातात. ही भाजी आपण सर्व मिश्रण छान एकजीव करून घेऊया आणि झाकण झाकून 2 ते 3 मिनटासाठी ही भाजी होऊ देऊया. 2 ते 3 मिनटांनी ही भाजी झाल्यानंतर भरपूर अशी कोथिंबीर चिरून वरून घालून घेऊया. खूप भारी तर भाजी दिसते पण चवीलाही खूप छान अशी होते. तर जेव्हा ही मसाले डोसा आम्ही घरी बनवतो तर ही भाजी आवर्जून बनवतो आणि तेलाची चपाती बरं किंवा पुरी बरं ही भाजी खूप अप्रतिम लागते. त्याच्यानंतर इथं आपली भाजी झालेली आहे. सगळ्यात पहिला नैवेद्य आपण देवासाठी काढून घेऊया इथे पोळी भाजीचा. तर ही रेसिपी नक्की ट्राय करा. आईची